नमस्कार मंडळी, मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. काल उल्हासनगरच्या मार्केटमधून येताना मी दिवाळीची बरीचशी शॉपिंग केली. मुलींसाठी थोडेफार फटाके आणले आणि दारामध्ये लावायला छान असा कंदील आणला. अंग मी तिथून 10 किलो घेतले होते आणि आमच्या मार्केटमधून 4 किलो रांगोळी ही घेतली होती. मार्केटमधून आल्यानंतर चहा नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मी इथे मुलींसाठी ड्रेस शिवायला गेली. तर काही महिन्यापूर्वी मार्केटमधून छान अशी साडी गिफ्ट आली होती, तर त्या साडीपासून दोघींनाही ड्रेस शिवायला टाकला. दिवाळी एकदा जवळ आली की मुलांना किल्ले बनवायला आवडतात आणि मुलींना रांगोळी काढायला आवडते. सकाळी उठल्यानंतर पहिले मी रांगोळी काढून घेतली, कारण संध्याकाळ नंतर मला फराळाची तयारी करायची होती. तर ऍक्च्युली हा दिवाळी फराळाचा चिवडा वगैरे नाही, तर डाएटचा चिवडा मी पहिले तयार करायला घेतला. तर अवघ्या 2 चमचे तेलामध्ये फक्त लसूण फ्राय करून घेतला आणि थोडाफार मसाले टाकून मस्त असा डाएट चिवडा तयार केला. तर चिवडा झाल्यानंतर लगेच मी इथे चकलीची भाजणी ही करून घेतली. तर तांदूळ मी आदल्या दिवशी धुवून सुकून घेतले होते आणि त्याच्यानंतर याची भाजणी तयार करायला घेतली. तर जवळजवळ 2 किलो चकलीची मी भाजणी करून ठेवली आणि लाडूसाठी चण्याची डाळ भाजून घेतली. अनारसांसाठी तांदूळ मी कालच भिजत ठेवले होते आणि या भाजण्या तयार झाल्यानंतर मी सगळ्यांची दळण्या काढून घेतली.